हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीची जी काही नवीन अपडेट आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, नॉर्मलायझेशन बाबत एक प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे। तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये मित्रांनो TCS कंपनीने तुमचे नॉर्मलायझेशन कशा प्रकारे केले तलाठी भरतीचे त्याविषयी याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। ठीक आहे। तर आता बघा मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा। तर तो मुद्दा असा आहे मित्रांनो की तलाठी परीक्षेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना, जवळपास 48+ विद्यार्थ्यांना किंवा 48 विद्यार्थ्यांना मित्रांनो 200 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत। त्यामुळे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभर गोंधळ उडाला। भरपूर विद्यार्थी आंदोलन वगैरे करत आहेत। त्यांना असं वाटत आहे की तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे, असं भरपूर जणांचं मत आहे। तर त्याविषयी मित्रांनो काय नवीन अपडेट आलेली आहे, तलाठी भरती घोटाळा म्हणा किंवा तलाठी भरती रिलेटेड जी काही नवीन बातमी समोर आलेली आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करतोय। तर या ठिकाणी बघा, तलाठी भरती रद्द करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर, फुटलेला तलाठी भरती पेपर रद्द करून 45 दिवसाच्या आत MPSC मार्फत घेण्यात यावा, यासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। तर आता ही बघा बातमी मी तुमच्यासोबत संपूर्ण शेअर करतोय। ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, नुकत्याच राज्यभरात तलाठी भरतीसाठी ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेपर फुटीचे प्रकरण गाजल्यानंतर तलाठी भरतीलाही बसलेले विद्यार्थी राज्यभरात आक्रमक झालेले आहेत। याच अनुषंगाने आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला। यावेळी जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत तलाठी भरतीचा पेपर रद्द करून 45 दिवसाच्या आत MPSC मार्फत ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली। राज्यभरामध्ये तलाठी भरतीसाठी गेल्या काही दिवसापासून परीक्षा घेण्यात आली होती, परंतु यामध्ये नाशिक, श्रीगोंदा, अमरावती, संभाजीनगर यासह इतर ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते। या प्रकरणी काही ठिकाणी गुन्हे दाखल सुद्धा नोंद झाले आहेत। या भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून हा पेपर रद्द करून 45 दिवसाच्या आत MPSC मार्फत ही भरती करावी अशी मागणी आता राज्यभर जोर धरू लागली आहे। तर या ठिकाणी बघा, याच अनुषंगाने आज जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर उतरून पेपर फुटीचा निषेध केला। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत प्रत्येक वर्षी पोलीस भरती करण्यात यावी, विशेष म्हणजे ही सुद्धा भरती MPSC मार्फत करण्यात यावी, तलाठी भरती ही MPSC मार्फत करण्यात यावी यासह इतर मागण्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केल्या आहेत। फुटलेला तलाठी भरती पेपर रद्द करून 45 दिवसाच्या आत MPSC मार्फत घेण्यात यावा, यासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। तर बघा, ही जी नवीन अपडेट होती किंवा नवीन बातमी होती मित्रांनो, मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मित्रांनो। तर विद्यार्थ्यांचं असं मत आहे की मित्रांनो की 45 दिवसाच्या आत तलाठी भरतीची परीक्षा पुन्हा घ्यावी आणि ती MPSC मार्फत घ्यावी। यावरती मित्रांनो तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहायला मिळतील। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।